पूर्वार्ध पैठण लीळेंच्या आजच्या 57व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 117 क्रमांकाची लीळा उपाध्याय भेटी. जानो उपाध्याय आणि स्वामींची प्रथम पैठण या ठिकाणी झालेली भेट आज आपण श्रवण करणार आहोत. ग्रहे सारंग पाणी भटा सांगा ते चांगदेव भट आले होते. ग्रह सारंग पाणी भट हे स्वामींच्या भेटीसाठी यांचा पूर्ण परिवार आलेला होता आणि त्या संदर्भातली लीळा पूर्वार्ध 111 क्रमांकाच्या सत्रामध्ये 111 क्रमांकाची लीळा आपण ग्रहे सारंग पाणी भेटी ही लीळा श्रवण केली. त्यामध्ये आपण हा वृत्तांत बघितलेला आहे. तर त्यांच्यासोबत चांगदेव भट सुद्धा आलेले होते. ग्रहे सारंग पाणींसोबत त्यांच्या परिवारासोबत चांगदेव भट हे बळेग्रामीचे हे सुद्धा आलेले होते. गोसाव्यांच्या दर्शनासी स्वामींच्या भेटीसाठी आले होते. ते माघवते गावासी गेले आणि ते परत स्वामींची भेट वगैरे घेऊन त्या ग्रहे सारंग पाणीच्या परिवारासोबतच ते परत गावाला गेले. उदयासीची गंगेसी गेले, सकाळीच नदीकडे गेलेले आहेत. ते तर उपाध्यासी भेटले, तिथे जानोपाध्याय आणि त्यांची भेट झाली. जानोपाध्याय आणि ते मित्र आहेत, एका वयाचे आहेत आणि एका विचाराचे आहेत. मग तेही उपाध्याय ते म्हणितले आणि त्यांनी उपाध्यायांना म्हटलं, जानो जानो आम्ही जैसे पुरखाची या गोष्टी करू तैसे पुरुष प्रत्येक स्थाना आले असती. ते म्हणतात आपण जशा पुरुषांच्या बद्दल आपण बोलतोय, म्हणजे जे सिद्ध साधक आहेत, सात्विक आहेत, प्रसन्न दृष्टी ज्यांची आहे, प्रसन्न मुख आहे, बोलणं चालणं, म्हणजे संन्यासी व्यक्ती कसा असावा याबद्दल आपण जे सतत बोलत असतो, ज्ञानी व्यक्ती कसा असावा या संदर्भात जे आपण नेहमी एकमेकांशी जी चर्चा करतो, तर तसे पुरुष म्हणजे तसे सिद्ध साधक, तशा प्रकारचे ते जे सामर्थ्यवान सुद्धा आहेत आणि सात्विक सुद्धा आहेत. म्हणजे मागच्या लीळेत आपण बघितल्याप्रमाणे की बाईसांनी स्वामींचं परीक्षण याच्यासाठी केलेलं आहे की एखादी सामर्थ्यवान व्यक्ती सात्विक कशी असू शकते. म्हणजे एखाद्याकडे जो अधिकार असतो, जो अधिकार असलेला माणूस कधी सात्विक नसतो. तो त्याचा अधिकार गाजवण्याच्या दृष्टीने एकदम थोडा तमतम, चिडचिड वगैरे त्याची असते. आणि स्वामींच्या बाबतीमध्ये ही एक विशेषता होती, म्हणजे जनसामान्य लोकांच्या ही लक्षात यायची. जसं त्या घोगरगावच्या बाया त्यांनी त्यांच्या गुरूंकडे ते लाडू दिले तर ते इतके रागावले, एकदम त्यांनी लात मारली त्या लाडूच्या, त्या टोपलीला सगळे लाडू खाली सांडले. परंतु स्वामींना जेव्हा त्यांनी ते लाडू दिलेले आहेत, 5 लाडू आधी दिलेले आहेत, गुरूंच्या आधी स्वामींना दिले, स्वामींनी ते प्रसन्नतेने आणि दुर्डीभर लाडू, टोपलीभर लाडू गुरूंना देत आहेत आणि स्वामींना फक्त 5च देत आहेत. परंतु स्वामींनी ते प्रसन्नतेने स्वीकार केले. परंतु त्यांच्या गुरूंना त्याचा राग आला की स्वामींना तर फक्त 5च दिले, ह्याला तर टोपलीभर देतात, तरी त्यांना आनंद नाही वाटला. आणि स्वामींना 5च दिले तरी स्वामींनी आनंदाने प्रसन्नतेने ते स्वीकारले. हा फरक त्यांच्या लगेच लक्षात यायचा जनसामान्य लोकांच्या. तसं जानोपाध्यांना चांगदेव भट तोच मुद्दा समजावून सांगतात की आपल्याला जे अपेक्षित संत पुरुष जे अपेक्षित आहेत आपल्याला, तसे ते पुरुष प्रत्येक स्थाना आले असती, पैठणला आलेले आहेत. मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो, पाहिलं, अनुभव घेतला त्यांचा. चांगदेव गोसावी साक्षात ईश्वर पुरुष, आणि त्यांचं नाव म्हणे चांगदेव गोसावी आहे आणि ते साक्षात ईश्वर पुरुष आहेत. किंवा ते असं पण म्हणतात, एका पाठामध्ये, दुसऱ्या पाठामध्ये पण आलेलं आहे की मागा जैसिया पुरखाचिया गोष्टी ऐकी जती. आपण जसं ऐकत होतो की आमके कोणीतरी पुरुष ते सामर्थ्यवान आहेत, सात्विक आहेत, दिसायला सुंदर आहेत, 32 लक्षणी श्रीमूर्ती आहे आणि सगळ्या बाजूने संत म्हणून जे काय आहे त्या पूर्ण त्या व्याख्येला परिपूर्ण बसणारे, म्हणजे असं जे काय आपण ऐकत होतो तसे पुरुष पैठणला आलेले आहेत. म्हणजे यांनी ऐकलेलं सुद्धा आहे. तर तेव्हा काही सांगो त्याचे सौंदर्य, ते म्हणतात श्री चांगदेवराव साक्षात ईश्वर आहेत एकदम. म्हणजे त्यांना संत, त्यांना जीव म्हणणं हे पण चुकीचं आहे, ते ईश्वर पुरुषच आहेत.
आणि काही सांगो त्याचे सौंदर्य, त्यांचे सौंदर्य, त्यांचं दिसणं किती सुंदर आहेत ते. काही सांगो त्याचे लावण्य. सौंदर्य या शब्दाची व्याख्या जी आहे ती मानव पंथामध्ये खूप सुंदर केलेली. सौंदर्य म्हणजे जो अवयव जैसा होवावा तो तैसाची, जो अवयव जसा असला पाहिजे तो तसाच असणे, तेवढाच असणे, अशा पद्धतीने अवयवांची सुरेखता असणे, तर त्याला सौंदर्य असं म्हणतात. तर काही सांगू त्याचे सौंदर्य, काही सांगू त्याचे लावण्य, काही सांगू त्याचे ऐश्वर्य, काही सांगू त्याचे सामर्थ्य. आणि त्यांच्या सामर्थ्याबद्दल तरी काय सांगायचं, इतकं सामर्थ्य आहे. येसी जाऊ तयाच्या दर्शना, तू येशील का, आपण दोघं त्यांच्या भेटीला जाऊया. हो का तरी तू कै जासी, तेवढ्यावर त्यांना जानोपाध्याय त्यांना म्हणतात चांगदेव भटांना की तू कधी जाशील ते मला सांग. ना पाहे म्हणजे आजच जाऊया आपण. पाहे म्हणजे उद्या सकाळी जाऊया आपण, आज नाही उद्या सकाळी जाऊया आपण, असं त्यांनी लगेच हे केलं की आपल्याला जर का जायचं तर लगेच पाहे म्हणजे उद्या सकाळी निघून जाऊ. तर उपाधी म्हटले मा पाहेचा दिस आहे. तेव्हा ते म्हटलं नको, उद्या तर नको, उद्या लगेच जमणार नाही. माझी पासवडी दो घातली असे, माझी पासवडी माझे कपडे जे आहेत ते धुवायला दिलेले आहेत, ती धुवायला टाकलेली जी पासवडी आहे ती माझी, ती येऊ दे, मा जाऊ आणि मग आपण जाऊया. ते नागदेव भटी ऐकिले. नागदेव भट हे त्यांचे मोठे भाऊ आहेत जानोपाध्यांचे, त्यांनी ते ऐकलं. पासवडी धुतली आली, पासवडी भेटली, धुतल्या गेली, ती आली. रात्री दोरा घालता ती, आणि रात्री मग ते कदाचित ती पासवडी जी आहे ती थोडी फाटलेली वगैरे असेल, ते दोरा घालतात ती म्हणजे थोडे शिवतायत ते. तेव्हा लहामाईसी म्हणतले, त्यांची आई म्हणते, हारे बा एवढ्या वेळा दोरा घालितासी, उदयाची घाली का. एवढ्या काळोखामध्ये, आता त्या काळामध्ये काही उजेड वगैरे नसणार आहे, लाईट नसणार आहे, दिव्याच्या प्रकाशामध्ये ते शिवत असतील. तर आई म्हणते आहे की एवढे ते काळोखामध्ये तू ते शिवत बसलायस, त्याच्यापेक्षा उद्या सकाळी शिव, काय त्याच्यामध्ये हरकत आहे. तेव्हा नागदेव भटी म्हटले, आहो आता हा उधळला. आणि नागदेव भटांना माहिती आहे त्यांच्या मोठ्या भावांना की हा उद्या जाणार आहे, उद्या जायचंय ह्याला, म्हणून हा गडबड करतो आहे. नाहीतर ह्यानी स्वतः सुद्धा शिवलं नसतं किंवा उद्या शिवलं असतं त्याने. म्हणजे उद्या याला जायचं हे नक्की झालेलं आहे. आणि ही गोष्ट नागदेव भटांना हे लक्षात आली आणि म्हणून ते म्हणतात, आओ आता हा उधळला, आता हा उधळलेला आहे, आता काही थांबणार नाही. जाईल जोगिया भवंती का पाठी. सतत संन्यासी लोकांच्या गोष्टी करत असतो, आता त्यांच्याच पाठी जाणार आहे. कोणाला तरी भेटायला चाललाय हा, जोगियांच्या मध्ये जाऊन राहिला तिथे. का पाठी उदयाची उठिले. आणि मग उदयाची उठिले म्हणजे सकाळीच ते उठलेले आहेत आणि गोसाव्यांच्या दर्शना निघाले आणि स्वामींच्या भेटीसाठी जानोपाध्ये निघालेत. म्हणजे आज सांगितलं त्यांनी, ते परवा निघालेले आहेत. पाहे म्हणजे उद्या जाऊया का नाही, उद्या नाही जमणार, म्हणजे उद्या पासवडी आली, ती शिवली आणि मग परवा हे निघालेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांचा प्रवास जो आहे तो निश्चित झाला पैठणला जाण्याचा. दर्शनास निघाले. उपाधी म्हटले, आई शिदोरी घाली. आईला ते म्हणतात, आई शिदोरी तयार करून दे. लहामाईसी म्हटले, शिदोरी काही करीसी. लहामाईचं म्हणतात, अरे शिदोरी काय करायची तुला. आईसे पुससी तरी मी येची ना. आणि ते जानोपाध्याय ते आईला म्हणतात, तू असं मध्येच काहीतरी विचारत बसू नको. तुला मी म्हटलं ना शिदोरी दे, तर पटकन शिदोरी दे, 10 प्रश्न विचारू नकोस. आणि जर का तू असे प्रश्न विचारत बसलीस तर मी येची ना, तर मग मी परत येणार नाही बरं. गेलो की मग गेलोच एकदम. हो का रे बा. असं आईला त्यांनी म्हटल्यानंतर आई एकदम काळजीमध्ये पडली. काय सांगता येतं पोराचं, एकदम जाईल पण किंवा येणार पण नाही. मग ती म्हणते, ठीक आहे बाबा, तरी काही येसी. आई म्हटली, तर एवढं तर सांग की कधी येशील. तर ते म्हणतात, येईन 2-4 दिवसांनी मी येईल. शिदोरी घातली. आईनी शिदोरी तयार करून दिली आधीच्या काळामध्ये. आणि फार आत्तापर्यंत असं होतं.
आणि मार्गातल्या लोकांचं आत्ता सुद्धा असंच आहे की कुठेही जातात तर शिदोरी घेऊनच जातात. कुठे बाहेर काही मिळेल नाही मिळेल, चांगलं मिळेल नाही मिळेल, किंवा आपलं शिदोरी आपल्या सोबत असावी. असं म्हण सुद्धा आहे की भूक नसावी पण शिदोरी असावी. भूक नसली तरी चालेल पण आपली शिदोरी आपल्या सोबत असली पाहिजे. जेव्हा केव्हा भूक लागली तेव्हा तिथे लगेच आपली शिदोरी उघडली, खाल्ली आणि पुढे चाललो. तर हे याच्यामध्ये एक आहारशास्त्र पण अशा प्रकारचं आहे की ज्या वेळेला तुम्हाला भूक लागते, खूप वेळा आपण गाडीने प्रवास करतो तेव्हा भूक लागणार असते आपल्याला, आणि भूक लागते मग त्या वेळामध्ये कुठे जेवायचं कुठे जेवायचं, मग इकडे जेवू, मग ना पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ. म्हणजे ज्यावेळी भूक लागलेली त्यावेळी पटकन तुम्हाला थांबून जेवता येत नाही आणि त्यावेळेला ते उपलब्ध नसतं तिथे भोजनालय. मग त्यामुळे काय होतं की भुकेचा एक वेळ निघून जातो आणि आरोग्यशास्त्रानुसार हे चुकीचं आहे. जेव्हा भूक लागली तेव्हा जेवलं पाहिजे आणि तेव्हाच जेवलं पाहिजे. तर इथे शिदोरी असण्याचा फायदा असा असतो की शिदोरी आहे, पाणी सोबत आहे, जिथे भूक लागल्यासारखं वाटलं एखादं झाड बघितलं, बसलं, जेवलं, 2 घास खाल्ले की निघाले परत. म्हणजे वेळेवर सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून जुन्या काळात ही शिदोरी तर हमखास असायची म्हणजे असायचीच. आजही खूप लोक असे आहेत जे गरीब लोक आहेत वगैरे, ते बाहेर खात नाहीत काही, तेवढं द्रव्य त्यांच्याकडे नसतं म्हणा, किंवा बाहेरचं चांगलं नसतं म्हणून सुद्धा ते काय करतात, आजही खूप लोक शिदोरी सोबत ठेवतात आणि त्यांनी ती शिदोरी सोबत घेतलेली आहे. मग गोसाव्यांच्या दर्शनासी आले आणि स्वामींच्या भेटीसाठी ते निघालेले आहेत. गोसाव्यांसी भोगनारायणी देवळांत आसन होते. पैठणला पोहोचले. आमच्या स्वामींना भोगनारायणाच्या मंदिरामध्ये देवळांत आसन होते, मंदिरामध्ये आसन होतं. भीतरी आले, आतमध्ये आले. गोसाव्यांसी पूजावसरू झाला. आमच्या स्वामींचा पूजावसर संपन्न झालेला आहे. आसनी उपविष्ट असती. आमचे स्वामी आसनावर उपविष्ट आहेत. चांगदेव भट उपाध्याय आले. चांगदेव भट आणि जानव उपाध्याय स्वामींच्या समोर आलेले आहेत. स्वामींना त्यांनी दंडवत केला, श्रीचरणाला लागले आणि आमचे स्वामी त्यांना विचारतात, हा कोण? म्हणजे कोणाला विचारलं स्वामींनी? चांगदेव भटांना विचारलं. की चांगदेव भटांना स्वामींनी आधी बघितलेलं आहे. जानोपाध्याय हे नवीन पहिल्यांदा स्वामी त्यांना बघतायत म्हणून स्वामींनी विचारलं. आता स्वामींना माहिती आहे की जानोपाध्याय आहेत म्हणून, कारण स्वामी परमेश्वर आहेत, सर्वज्ञ आहेत. परंतु आलेल्या माणसाला विचारपूस केली तर खूप बरं वाटतं. म्हणजे सगळ्यांचं एक हे आहे की आलेला जो पाहुणा आहे त्याला आपण नाहक काही काही प्रश्न विचारत असतो. कसं काय गावाकडे? ठीक. ऊन भरपूर असेल आता तिकडे, थंडी भरपूर असेल, मग पाणी बरोबर आहे की नाही, म्हणजे हे असे क्षुल्लक प्रश्न विचारतो. हे आपल्याला विचारायचे नसतात आणि त्यांना त्याची उत्तरही द्यायची नसतात, किंवा आपण त्यांना विचारून काय आपला फायदा नाही, त्यांनी सांगून त्यांचा फायदा नसतो. परंतु हे औपचारिक बोलणं आहे. हे दोन लोक भेटल्यानंतर हे औपचारिक बोलणं करावंच लागतं. आणि आपण बोललो तर काय होतं, समोरच्यालाही बरं वाटतं की त्यांनी आपली विचारपूस केली. नाही तर ते म्हणतात काय गेलो तर एक शब्द ते बोलले नाही. अर्थातच हे व्यावहारिक आणि औपचारिक बोलणं आहे, ते बोलावं लागतं. समोरच्यालाही बरं वाटतं आणि म्हणून स्वामी त्यांना विचारतात की हा कोण? जीजी हा आमचा मैत्र. तो म्हणतात हे आमचे मित्र आहेत, जानव उपाध्याय. दुपारीचा पूजावसर बाईसी केला आणि मग बाईसांनी दुपारचा पूजावसर संपन्न केला. तर उपाधी बाईचा ते पुष्प मागितले आणि जानोपाध्यांच्या लक्षात आलं की आपण स्वामींच्या भेटीला आलो, परंतु स्वामींच्या दर्शनासाठी पूजनासाठी आपण काहीच आणलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, लगेचच वेळ न दवडता आणि रडत न बसता त्यांनी लगेच कुशलता केली आणि बाईसांकडे पुष्प मागितले, फुलं मागितले. तयाची पत्रे वेगळाली केली आणि त्याचे पाकळ्या पाकळ्या त्यांनी वेगळ्या केल्या त्या फुलांच्या. तांबवटी द्रभा होतिया आणि तांब्याच्या त्या ताटामध्ये द्रभा होतिया, म्हणजे दुर्वा जी असते, हरळ गवत, ते पण होतं. आणि त्यांनी ते तिया घेतलिया, ते फुलांच्या पाकळ्या आणि ते दुर्वा अशी घेतली. मग वेदीची रुचा म्हणितले, वेदाची जी रुचा आहे, श्लोक आहे, तो त्यांनी म्हटला. सहस्र शीर्षा पुरखा, म्हणजे सहस्र डोक्याच्या पुरुषा वगैरे अशा
पद्धतीने सुरुवात होणारी ती ऋचा आहे ती त्यांनी ती म्हटली. ऐसा मंत्र म्हणती आणि पत्र वाती, असा मंत्र म्हणायचे आणि ते पत्र व्हायचे, म्हणजे पाकळ्या आणि ती दुर्वा व्हायचे. मग साष्टांगी पुष्पार्चन केले, श्रीमूर्तीचं, संपूर्ण श्रीमूर्तीचं साष्टांगी अष्टांग पूजन त्यांनी स्वामींच्या श्रीमूर्तीचं केलेलं आहे. मग सर्वज्ञ म्हटले, बाई जीव जीवा अर्चन घडे, परी परमेश्वर अर्चन कहीची न घडे. आणि अशा वेळेला जानोपाध्याय यांनी इतक्या आवडीपूर्वक, आता लक्षात घ्यायचं की जानोपाध्यांनी कुठल्याही प्रकारे द्रव्य स्वामींना वाहिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की जानोपाध्यांची ना फुलं आहेत, फुलंही बाईसांकडनं मागितली आणि तिथेच ताटामध्ये असलेली दुर्वा जी आहे ती त्यांनी तिथूनच घेतली. स्वतःच त्यांचं काहीच नाही आहे, परंतु वाहण्याचा जो भाव आहे तो महत्वाचा आहे. आज आपण काय करतो की द्रव्याच्या माध्यमातून महागडं द्रव्य, महागड्या फळं असतील, महागड्या वस्तू असतील, अधिक द्रव्य असेल, ते आपण देऊन समोरच्याला आनंदित करत असतो. परंतु एक लक्षात घ्या की देवाला असं आनंदित नाही करता येत. देव उलट नाराज होतील अशा गोष्टींमुळे. परमेश्वराला तुम्हाला जे पण अर्पण करायचं ते खूप अत्यंत आवडीपूर्वक अर्पण करावं लागतं, तरच परमेश्वर खुश होतात, प्रसन्न होतात, तोषा ते पावतात. इथे जानोपाध्यांचं स्वतःचं काहीच नाहीये व्हायला, परंतु जे वाहिलेलं आहे त्याही पेक्षा कसं वाहिलेलं आहे याला परमेश्वर जास्त महत्व देतात. जे पण त्यांनी वाहिलं ते अत्यंत आवडीपूर्वक वाहिलं, मनोभावे वाहिलं आणि खूप तल्लीन झालं त्याच्यामध्ये. खूप आनंद वाटला त्यांना स्वामींना हे सगळं अर्पण करताना. आणि त्यांच्या त्या आवडीमुळे, त्यांच्या त्या तळमळीमुळे त्यांची जी काही अप्राप्ती होती त्या अप्राप्तीपूर्वक ते जे वाहत होते स्वामींना, म्हणजे मी याच्याही पेक्षा चांगलं पूजन स्वामींचं केलं पाहिजे होतं. मला सुचलं नाही स्वामींच्या पूजनासाठी फळ आणावं, काय फूल आणावं वगैरे, मी काहीच आणलं नाही. आणि तरी त्या अप्राप्तीच्या दुःखामध्ये त्यांनी ते व्हायला असावं. ती आवडी त्यांची उच्च कोटीची असल्यामुळे आमच्या स्वामींनी त्यांच्या त्या पूजनाचा नव्हे तर त्यांच्या त्या पूजनाच्या आड दडलेली जी आवडी आहे त्या आवडीचा स्वीकार आमच्या स्वामींनी केलेला आहे. आणि म्हणून स्वामी बाईसांना म्हणतात, जीव जीवार्चन घडे. घडतं, सहजपणे घडतं. जीव जीवार्चन घडे म्हणजे जीवाला प्रसन्न करता येतं, सहज करता येतं. कोणी एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज असेल त्यांना घरी बोलवा जेवायला, त्यांना गोड धोड चांगलं पंचपक्वान्न बनवून घाला, त्यांना कपडे लत्ते करा, खुश होतात. अजून नाराज असतील, एखादं सोन्याचा अलंकार केला तर खुश होऊन जातात. मान सन्मान दिला की जीव खुश होऊन जातो. आता तो मान सन्मान पण तुम्ही कसा देता? आवडीपूर्वक देत नाहीत, तो कुठेतरी दडपणाखाली किंवा नाराजीखाली दिल्या जातं. बहुतांशी मुलाकडच्यांना मान द्यावा लागतो. कधी कधी रागही येतो, एवढ्या थोड्या मागण्या असतात, एवढं तरी असं असतं, परंतु तरी सुद्धा मान दिल्या जातो. म्हणजे तो आवडीपूर्वक नाही दिल्या जात, तो वर आणि वैतागून दिलेला मान असतो. फक्त चेहऱ्यावर फक्त हास्य ठेवायचं, पण मनामध्ये तर राग ठेवायचा. तरी सुद्धा ते मुलाकडचे खुश होतात, कारण त्यांना असं वाटतं आम्हाला वस्तू मिळाली, आम्हाला जे पाहिजे ते मिळालं, मागितलं ते मिळालं. तसं आहे की जीव जीवार्चन घडे. जीवाला सहज तुम्ही प्रसन्न करू शकता, कारण की जीव दृष्टपर गोष्टी बघतो की यांनी मला दृष्टपर पदार्थ दिले, वस्तू दिली, अलंकार दिले, कपडे दिले. हे दृष्टपर गोष्टी तो जीव बघतो. वांचून कुठल्या भावनेने दिलेले आहेत, अंतर भावना त्यांची अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हे त्या जीवाच्या लक्षात येत नाही. आपल्याला खूप वेळा आपण बोलतो त्यांनी मला बोलवलंय, पण त्यांनी ते वरवडे आणि औपचारिकता आता समोर दिसले म्हणून बोलवलं, या आमच्या घरी. परंतु आपल्याला नाही, त्यांनी मला बोलवलं, दोनदा म्हटले. अरे परंतु ते मनापासून नाही म्हटलेले, हे परमेश्वराला कळतं, जीवाला नाही कळत. तुम्ही जर का थोडे सेन्सिटिव्ह असाल, संवेदनशील असाल, तर तुम्हाला समोरच्याच्या बोलण्याच्या टोन वरून पण कळतं की तो मनापासून बोलवतोय की वरवर तो बोलवतो आहे. तसं परमेश्वराला तर जीवाचा अंतर भीतर सगळं काय कळतं. त्याच्यामुळे परमेश्वराचे ते लक्षात येतं. परमेश्वर असं तुम्ही भरपूर मोठा उपहार केला, भरपूर पदार्थ, भरपूर फळं, भरपूर हार, भरपूर फुलं वाहिली, म्हणजे परमेश्वर त्याच्याने प्रसन्न होत नाहीत, याच्याने जीव प्रसन्न होतो. एखाद्या जीवाला एवढ्या फुलं टाका त्याच्या अंगावर, हार घाला, त्याला
फळं द्या, हे द्या, ते द्या. मग तो सांगतो माझं किती छान पूजन केलं यांनी. परंतु जो पूजन करणारा तो म्हणतो आपलं बजेटच्या बाहेर पूजन गेलं, भरपूर खर्च झाला, तो बिचारा नाराज असतो. परंतु आता काय करायचं? तर हे सगळं तुम्ही वरवडे आणि नाराजीने जरी केलं तरी जीवाला ते सगळं दिसलं की जीव खुश होऊन जातो. परंतु परमेश्वराचं तसं नाही आहे. इथे सारंग पंडितांचंच उदाहरण आपण घेतलं तर सारंग पंडित स्वामींचं स्वागत करत होते, स्वामींना भोजन देत होते, सगळं करत होते. सगळं काय भजन पूजन सगळं यथोचित त्यांचं चालू होतं. परंतु ते वरवडे चालू होतं, दडपणाखाली चालू होतं. त्यांना वाटायचं की स्वामींना नाराज केलं तर स्वामींमुळे मिळालेली वृत्ती सगळी निघून जाईल माझी, हिरावून घेतील स्वामी. आता बाकीच्यांना काय वाटायचं की बघा सारंग पंडित किती स्वामींचं पूजन करतात, भजन घालतात, हे बाकीच्यांना वाटायचं. परंतु स्वामींनी त्याचा खुलासा केला. बाईसांना सांगतात बाई आधी येथ बुद्धी व्हावी, आमच्यावरच त्याची बुद्धी नाहीये. म्हणजे तो जे करते ते वरवडे. स्वामी सारंग पंडितांवर प्रसन्न झाले नाहीत, परंतु आवडीपूर्वक सेवा करणारी त्यांची जी पत्नी आहे आणि अधिकारी आणि योग्यतेची असली त्यांची जी छोटीशी धानाईच आहे, त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होते. कारण की ते भविष्यकाळात त्यांचं अनुसरण घडणार आहे. म्हणजे त्यांची ती आवडीमुळे स्वामी त्यांच्यावर प्रसन्न होते. परंतु या ठिकाणी सारंग पंडितावर स्वामी प्रसन्न नव्हते. कारण की जीव जीवार्चन घडे पण ईश्वरार्चन कहीची न घडे. देवाला तुम्ही गंध लावला, फुलं वाहिली म्हणजे ईश्वरार्चन नसतं, त्याला ईश्वरार्चन म्हणत नाही. हे सगळ्यात पहिले डोक्यातनं आधी काढून टाका तुम्ही. गंध लावला म्हणजे ईश्वरार्चन घडलं, फुलं वाहिले म्हणजे ईश्वरार्चन घडलं, हार वाहिला, विडा वाहिला, वस्त्र वाहिलं, गलप वाहिला म्हणजे ईश्वरार्चन घडलं. हे कुठून तुम्ही शोधून काढलेलं आहे? अहो ईश्वरार्चन म्हणजे काय? स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा. किती स्पष्ट दिलेले. अजून देवाने आपल्याला काय स्पष्ट सांगितलं पाहिजे? परत इथे स्वामी म्हणतात जीव जीवार्चन घडे, परमेश्वरार्चन कहीची न घडे. परमेश्वरार्चन घडणं सोपं नाहीये. आणि आपण तर म्हणतो आम्ही देवाचं पूजन केलं, देवाचं. आपण जेव्हा आपण स्नान करतो, मंदिरात जातो वगैरे, तेव्हा आपण 10 वेळा बोलतो देवाचं पूजन केलं आम्ही आधी देवाचं. आणि इथे आमचे स्वामी सांगतात की देवाचं पूजन घडतच नाही. कारण की आम्ही ज्या अँगलने देवाचं पूजन करतो आहोत तो भाग देवानीच सांगितलेला नाहीये. तो भाग जो आहे, जो देवाने पूजन करण्याचा जो भाग सांगितलेला आहे तो आम्ही वाचतच नाहीये. आणि वाचून सुद्धा तो लक्षात घेत नाही. लक्षात घेऊन सुद्धा आचरणामध्ये तो आपण आणत नाही. तर हा एक जो काही तत्वाचा जो भाग आहे, जो स्वतः स्वामींनी सांगितलं, तोही लक्षात घ्या की देव कशाने प्रसन्न होतात त्यांना तेच द्या. आता एखादा लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाला काय दिलं पाहिजे? त्याला आईस्क्रीम घ्या, तो लगेच प्रसन्न होतो. आपण त्याला जर का काजू बदाम आणून दिले, मनुके आणून दिले, तर तो लहान पोरगा खुश नाही होणार. त्याला आईस्क्रीम द्या, चॉकलेट द्या, तो लगेच खुश होतो. आपण भरपूर काय मोठं मोठं ते देवाला देत बसतो, हे दे, ते दे, ते दे. परंतु नेमकं जे परमेश्वराला अपेक्षित पूजन आहे ते पूजन आपण परमेश्वराचं करत नाही. म्हणून जीव जीवार्चन घडे. जीवाचं जसं पूजन करून जीवाला खुश करतो आपण, तसंच आपण देवाच्या बाबतीत पण करायला जातो. की आपल्याला वाटतं की जावयाला पुरणपोळी खाऊ घातली की जावई खुश होतो, तसं देवाला सुद्धा खाऊ घातली की देव सुद्धा खुश होतील. असं आपण जीवाशी देवाला कंपेअर करायला लागलेलो आहोत. आणि म्हणून तिथेच आपण चुकतो. जसं तुम्ही जीवाला ट्रीटमेंट करता जीवाची, तसंच परमेश्वराची करू नका. जीवाला जसं तुम्ही त्या मोजमाप करता जीवाला की जीवाला आमका आमका केलं की तो आनंदित होतो, तसंच देवाला पण केलं तर तो आनंदित होईल नाही. कधीही आवडीपूर्वक, जसं आई आहे त्या मुलाने आईला सोनं नाणं पैसा नाही दिला तरी चालतो. त्यांनी फक्त आईला प्रेम दिलं, वात्सल्य जे आईचं आहे ते जर का त्यांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीने आईशी जर का तो व्यवस्थित वागला, आईला तेच सगळ्यात मोठी संपत्ती असते. मुलाकडनं आईला काहीच अपेक्षा नसते. त्यांनी फक्त माझ्याशी चांगलं वागावं एवढंच असतं. म्हणजे त्याच्या मुळात त्याची अंतर आवडी आईविषयी ती आईला सुखद असते, सुख देत असते. तसं परमेश्वराला सुद्धा आपल्याकडनं काही नको. आपल्याकडनं आपली जी आवडी आहे परमेश्वराच्या प्रती ती आपल्याला परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि म्हणून स्वामींनी वचनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, एक जीव असा असतो
की जो देवाला आवडतो, परंतु त्याही पेक्षा ज्याला देव आवडतो तो आम्हाला जास्त प्रिय आहे. म्हणजे परमेश्वराला तर जीव आवडणार, कधी आवडणार? जेव्हा जीवाला परमेश्वर आवडायला लागतो. कधी कधी असं असतं की परमेश्वराला एखादी जीव आवडत असतो, परंतु त्याला परमेश्वर आवडत नाहीत. म्हणजे परमेश्वर त्याचं भलं करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु तो जीव आपलं स्वतःचं भलं करून घेण्यासाठी परमेश्वराला प्रतिसाद देत नाही. त्याही पेक्षा परमेश्वराला कुठला जीव योग्य वाटतो? जो स्वतःचं भलं करण्यासाठी परमेश्वरापर्यंत येतो, सगळा त्याग करून परमेश्वरापर्यंत येतो, तो जीव परमेश्वरासाठी महत्वाचा आहे. म्हणजे परमेश्वराला जो जीव आवडतो त्याला परमेश्वर आवडतीलच असं नाही, परंतु ज्या जीवाला परमेश्वर आवडतात आपोआपच त्याची आवडी बघून परमेश्वराला सुद्धा तो जीव आवडायला लागतो. म्हणजे दोन्हीकडनं प्रक्रिया सुरू होत असते. आणि म्हणून इथे जीव जीवार्चन घडतो, सहजपणे घडतं, परंतु परमेश्वरार्चन घडणं सोपं नाही. त्याच्यासाठी आवडी असावी लागते. आपल्याकडे सगळे पदार्थ असतात, पण मुळात मध्ये आवडी नसते. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आपण जास्त भावाचे पदार्थ त्याच्यामध्ये ठेवतो, जास्त महागडे जास्त भावाचे पदार्थ त्याच्यामध्ये ठेवतो, परंतु नेमका जो भाव ठेवला पाहिजे तो भावच त्याच्यामध्ये ठेवत नाही आपण त्या ताटामध्ये. आणि म्हणून परमेश्वरार्चन कैची न घडे असं शक्य नाही आहे. आणि बाईसी म्हणितले यावर बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा घडविती तरी घडे. म्हणजे परमेश्वर घडवतात तरच घडतं. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे, आणि परमेश्वर घडविजे. म्हणजे परमेश्वराचं पूजन घडवतात, परमेश्वराचं भजन घडवतात, परमेश्वराचं अर्चन जे आहे ते घडवतात. म्हणजे बाबा घडविती तरी घडे. स्वामींनी जर का घडवू म्हटलं तरच ते घडत असतं. म्हणून एक लक्षात घ्यायचं, अजून एक मुद्दा लक्षात घ्यायचा की आपल्याला असं वाटतं की स्वामींनी निर्हेतुक क्रिया करायला सांगितलेली आहे, सहेतुक क्रिया करायची नाही. आमचे 90% नाही 95% लोक हे सहेतुकच पंक्ती घालत असतात. आधीच्या काळामध्ये सहेतुक क्रिया ज्या आहेत त्या सहेतुक अन्नदानाचा स्वीकार केल्या जात नव्हता. आजकाल काय येतं की जो तो सहेतुक क्रिया करतो आहे, मार्गात सांगितल्या जातं की काही हेतू नाही, सहज आम्हाला पंगत करायची, मनामध्ये काहीतरी हेतू असतो, तर पंगत करणाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे सहेतुक क्रिया करू नका, निर्हेतुकच अन्नदान करा. यानंतर सहेतुक क्रिया परमेश्वर सांगतात, आपलं निर्हेतुक क्रिया परमेश्वर सांगतात. मग आपण काय करत असतो, एक खूप लोकांच्या डोक्यामध्ये अजून एक अन्यथा ज्ञान आहे की संकल्प सोडला की क्रिया निर्हेतुक होते. म्हणजे क्रिया सहेतुकच असते, पण फक्त कृष्णार्पण म्हणून जर का सोडलं संकल्प, लगेच ती क्रिया निर्हेतुक होते. आता मला सांगा, जर का क्रिया निर्हेतुक कधी होईल? जेव्हा घालणाऱ्याच्या वृत्तीमध्ये ती निर्हेतुकता असेल तर ती क्रिया निर्हेतुक होईल. तुम्ही किती संकल्प सोडले पण क्रिया तर हेतुकच आहे ना. म्हणजे सारंग पंडितांनी कितीही स्वामींना संकल्प सोडलं, पूर भजन घडलं नाही ना. मग सारंग पंडितांना का नाही पूर भजन घडलं? सारंग पंडितांना निर्हेतुक भजन का नाही घडलं? म्हणजे सारंग पंडितांनाही वैदिक ह्याच्यानुसार त्यांनी संकल्प सोडलाच असेल स्वामींना, मग त्यांना पूर भजन का नाही घडलं? त्यांची क्रिया निर्हेतुक का नाही झाली? म्हणजे संकल्प नुसता पाण्याचा संकल्प सोडल्याने क्रिया निर्हेतुक नसतात, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. तुमची मानसिकता जी आहे ती जेव्हा निर्हेतुक असेल तरच क्रिया निर्हेतुक होणार आहे. आणि निर्हेतुक क्रिया ही संकल्प सोडल्याने होत नसते. तर निर्हेतुक क्रिया जी आहे ती जेव्हा परमेश्वर मनावर घेतात, परमेश्वर निर्हेतुकपणे स्वीकारतात, तेव्हाच ती क्रिया निर्हेतुक होत असते. एरवी निर्हेतुक क्रिया होत नाही. जीवाकडनं निर्हेतुक क्रिया करण्याचा वाहो जीव ठेवतो, तरी सुद्धा त्याच्याकडनं सहेतुकच क्रिया बहुतांशी घडत असतात. परंतु जेव्हा परमेश्वर तुमच्या क्रियेचा स्वीकार करायला त्यांचा मनोधर्म असतो, त्यावेळेला परमेश्वर आवर्जून तुमची क्रिया निर्हेतुक म्हणून स्वीकारतात, निर्हेतुक करवून घेतात, तुमची वृत्ती बदलवतात, तुमच्या वृत्तीमध्ये पण बदलाव आणला जातो. आणि मग जेव्हा केव्हा
जे अन्नदान तुम्ही करणार आहात तेव्हा देवाला विनंती करून सगळ्या गोष्टी तुम्ही जर का करत असाल तर काय होतं, परमेश्वराला जर का सांगितलं तुम्ही की आमच्याकडनं निर्हेतुक क्रिया देवा करून घ्या, सहेतुक क्रिया आमच्याकडनं घडवू नका, म्हणून जे तुम्ही सुद्धा देवाला विनंती केली आणि स्वतः सुद्धा सहेतुक क्रियेवर तुम्ही प्रतिबंध आणून निर्हेतुक क्रियेकडे जर का वाहो ठेवला तर काय होतं की त्याच्यामुळे तुम्हाला निर्हेतुक क्रिया घडण्याचं संधी परमेश्वर घडवू शकतात आणि परमेश्वर अर्चन त्याच्यामध्ये आपलं घडणार आहे. मुळात म्हणजे सहेतुक पंगत घालणं हे सुद्धा चुकीचं आहे. तुमचं काहीतरी आजारपण असतं ते चांगलं होतं आणि त्या निमित्ताने तुम्ही उपहार करता आणि ते साधूंना खाऊ घालता, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि सहेतुक पद्धतीचं अन्न खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. कुणाच्याही सहेतुक क्रियेचं अन्न खाल्ल्यानंतर काय होतं की त्याच्यामुळे सुद्धा मळीनत्व येतं. म्हणून पंगत घालणाऱ्यांनी सहेतुक पंगत घालू नये, अन्नदान करू नये सहेतुक, आणि भोजन करणाऱ्यांनी सुद्धा सहेतुक भोजनाचा स्वीकार करू नये, अशा दोन्हीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता इथे बाईसांनी म्हटलं की बाबा घडवी ती तरी घडे, आणि बाबांनी म्हणजे स्वामींनी जर का घडवलं तर निश्चितपणे त्या जीवाला निर्हेतुक किंवा ईश्वरार्चन क्रिया जी घडत असते, परमेश्वराचा मनोधर्म नसेल तर परमेश्वर पैकीची कुठलीही क्रिया आपल्याला लागू पडू शकत नाही. आणि यासाठी परमेश्वराचा कुठलाही विधी करत असताना आपल्याला देवाला विनंती करायची की देवा माझ्या या सेवेचा स्वीकार करून घ्यावा. तुमच्याकडे कुठली पण सेवा असेल, तुम्ही द्रव्य नाही देऊ शकत पण तिथे शरीर कष्टाची सेवा तुम्ही देत असाल, धावपळीची सेवा तुम्ही घेत असाल, तर देवाला सांगा देवा ही क्रिया माझी, ही सेवा माझी आपल्या लेखी लागू द्या, आपण या क्रियेचा स्वीकार करा. मी द्रव्य रूपाने काही देऊ शकत नाही पण दुसऱ्यांच्या क्रियेमध्ये मी ती क्रिया चांगली व्हावी यासाठी मी जे काही करतो आहे त्याचा स्वीकार तुम्ही करा. असं प्रत्येक क्रियेविषयी प्रत्येक सेवेविषयी तुम्ही विनंती करा. तुमची पंगत असेल तर ते 8 दिवस 3 दिवस आधी देवाला स्मरण करा, आमची पंगत आमचं अन्नदान जे काय आमच्याकडनं तुम्ही करून घेताय ते व्यवस्थित करून घ्या, निर्हेतुक करून घ्या म्हणून देवाला विनंती करावी. अशा प्रकारे परमेश्वराला विनंती करूनच तुम्हाला प्रत्येक क्रिया करता आली तर त्याचं खूप चांगलं जो काही म्हणजे फळ आहे, निष्पत्ती आहे, त्याचं खूप चांगलं आपल्याला मिळणार आहे. म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण जानोपाध्याय यांची प्रथम भेट आणि चांगदेव भटांची द्वितीय भेट पैठण या ठिकाणी आपण बघितली, आणि त्या संदर्भामध्ये सहेतुक निर्हेतुक क्रियेचा विषय सुद्धा आपण याच्यामधनं बघितला. आणि या संदर्भातली आपण पूर्वार्ध पैठण लीळा ज्या सुरू आहेत त्यामधली आपण आजच्या या 57व्या सत्रामध्ये 117 क्रमांकाची उपाध्याय भेटी या लीळेवर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.